इथे तुम्ही बघू शकता आपली शेपूची डाळ घातलेली एकदम झणझणीत भाजी तयार आहे। हॅलो, तर आज मी करणार आहे शेपूची डाळ भाजी। तर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे शेपू, जो चांगला निवडून धुवून आणि चिरून घ्यायचा आहे, आणि ठेचलेला लसूण इथे लागणार आहे। मिक्सर मधून काढलेली हिरवी मिरची पण इथे तुम्हाला लागणार आहे। तर तेल गरम झालेलं होतं, मी याच्यामध्ये टाकलेली आहे मोहरी। मोहरी तडतून झाल्यानंतर मी इथे टाकलेले आहे जिरे। त्याच्यानंतर टाकत आहे मी कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण। त्याला नीट तेलामध्ये आपण नीट असं फ्राय करून घेऊया। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं हिंग, आणि याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिरून घेतलेला शेपू। तर आता हिवाळ्याच्या पालेभाज्या भरपूर येतात, तर जितकं खाता येईल आपल्याला तितक्या पालेभाज्या आपल्या आहारामध्ये आपल्याला खायच्या आहेत, जेणेकरून चांगले विटॅमिन्स आपल्याला भेटतील शरीरासाठी। तर ही भाजी मी नीट अशी तेलामध्ये फ्राय करून घेते 1-2 मिनटं, आणि ही थोडीशी भाजी अर्धी वाफून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मिरची। मी मिरची आधी टाकायला विसरले होते जेव्हा मी लसूण टाकला होता, तर मी नंतर मिरची अशी थोडीशी साईडला टाकलेली आहे मिरचीची पेस्ट, आणि थोडंसं तेल टाकून मी याला इथे थोडं फ्राय करून घेते। ते शेपू मी बाजूला केला होता आणि एका साईडला मी अशी मिरची इथे फ्राय करून घेत आहे। तर एखाद्यास तुमचं जरी विसरून राहिलं मिरची तरी टेन्शन घ्यायचं काम नाही, थोडंसं शेपू बाजूला करून तुम्ही साईडला अशी मिरची फ्राय करून घेऊ शकता। तर मिरची थोडीशी ब्राउनिश कलरमध्ये झाल्यानंतर मी याला पूर्ण शेपू आणि मिरची दोन्ही पण एकत्र करून घेते, आणि याच्यामध्ये मी टाकत आहे थोडा वेळ भिजत घातलेली मुगाची डाळ। तर मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ नाही लागत, 15 मिनटं तुम्ही भिजत ठेवा मुगाची डाळ, आणि त्याच्यानंतर तुम्ही या भाजीमध्ये असं घालू शकता। मी याला नीट व्यवस्थित हलवून घेते। हे पालेभाजी आणि डाळ एकत्र मिक्स होणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये मी आता टाकत आहे 1 टेबलस्पून हळद, आणि इथे तुम्हाला टाकायचं आहे धनेपूड। धनेपूड पण मी 1 टेबलस्पून, आणि मीठ तुमचं चवीनुसार तुम्ही इथे टाकू शकता। याला पण मी नीट एकत्र हलवून घेते। याला नीट असं व्यवस्थित सगळे मसाले याच्यामध्ये असे मिक्स झाले पाहिजे, जेणेकरून छान टेस्ट लागेल। आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी। तर पाणी तुम्ही गरम पाणी पण घेऊ शकता किंवा नॉर्मल पाणी। तर मी ज्याच्यामध्ये मिरची काढली होती मिक्सरमधनं, मी त्याच्यातच थोडंसं पाणी टाकून ते भाजीमध्ये इथे टाकलेलं आहे। त्याला मी नीट हलवून घेते, आणि झाकण ठेवून आपल्याला याला चांगलं 10 मिनटं शिजू द्यायचं आहे। तर डाळ जास्त शिजवून घ्यायची नाही आहे, थोडीशी अर्धी कच्ची राहू द्यायची, जेणेकरून खाताना खूप छान टेस्ट लागेल। तर तुम्ही बघू शकता भाजी ही आपली शिजलेली आहे। याला नीट हलवून घ्या। ज्यांना डाळ थोडीशी मऊ लागते त्यांनी अजून थोडंसं पाणी टाकून अजून 10 मिनटं तुम्ही त्याला शिजू देऊ शकता। मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून भाजी एकदम कोरडी, पण थोडंसं पाणी टाकल्यानंतर भाजी कशी एकदम कोरडी नाही होत, छान लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।